स्मार्ट मीटरसाठी महावितरण कर्मचाऱ्यांची दादागिरी। स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्रामीण भागातल्या गल्लीगल्लीत फिरत आहेत। कोणी घरात असो वा नसो, कुणाची परवानगी असो वा नसो, कोणतीही पूर्वसूचना न देता, कारण न सांगता सर्व घरामधील मीटर बदलली जात आहेत। का बदलली जात आहेत याचे उत्तर त्यांच्यापाशी नाही। कोणी विरोध केला तर त्याच्यावर दमदाटी केली जाते। साहेब आणि 8-10 वायरमन एकत्रित येऊन ग्राहकांच्यावर दहशत माजवून हे कर्मचारी सर्रास घरातील मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत आहेत। कोणी तक्रार केली, तुला कुठे जाऊन काय करायचं ते कर, आम्ही मीटर बदलणारच, आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, तुमच्या परवानगीची किंवा तुमच्या संमतीची आम्हाला गरज नाही, असं उत्तर कर्मचाऱ्यांकडून व अधिकाऱ्यांकडून दिले जाते। जरी एखाद्या ग्राहकांनी लेखी तक्रार केली असली तरी ठीक आहे, लेखी तक्रार केली असली तरी आम्ही मीटर बदलणारच, तुम्हाला जिथं जाऊन काय करायचं ते करा, असे अधिकारी म्हणतो आहे। कुणी नागरिकाने म्हटले, मुख्यमंत्री मीटर बदलायचं नाही म्हणतात, तुम्ही कसं बदलता? मुख्यमंत्री आम्हाला कोण सांगणार? त्यांचा आदेश दाखवा, अशी उद्धट उत्तरे कर्मचाऱ्यांच्याकडून दिले जातात। वंदूर आणि परिसरामध्ये एखाद्या झुंडीप्रमाणे येऊन हे कर्मचारी नागरिकांच्या वर दहशत बसवून स्मार्ट मीटर बसवत आहेत। कुणी माझी सहमती नाही, मी तुमच्याकडे तक्रार केली असे सांगितले असता, ठीक आहे तुम्हाला जे काय करायचे ते करा, असे म्हणून मीटर बदलत आहेत। ह्या मीटरचे फायदे तोटे काही सांगितले जात नाहीत। सध्याची जुनी मीटर कालबाह्य झाली आहेत असे म्हणतात। ज्या लोकांनी स्वतः खरेदी केलेले आहेत त्या मीटरचे काय करायचे याची उत्तरे दिली जात नाहीत। लाईट बिल कमी येणार काय जास्त येणार हे सांगितलं जात नाही। मीटर का बदलणार याचे उत्तर देत नाहीत। एखाद्या खाजगी कंपनीला खुश करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आपल्याला हुशारकी मिळवण्यासाठी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी सरसकट स्मार्ट मीटर बसवत आहेत। आज सामान्य नागरिकांनी जायचं कुठं, तक्रार कुठे करायची हे विचारात हवालदिल होऊन गप बसत आहेत किंवा त्यांच्या मजुरीला शरण जात आहेत। एरवी किती तक्रारी दिलेल्या असल्या तरी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते। अनेक ठिकाणी तारा लोमकळत आहेत, खांबाची स्थिती कधी पडेल अशी आहे। अनेक वेळा तक्रार करून कोणत्याही प्रकारची दखल अधिकाऱ्यांच्याकडून घेतली जात नाही, परंतु एका खाजगी कंपनीला खुश करण्यासाठी व आपल्याला पुरस्कार व आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हे महावितरणचे कर्मचारी सामान्य ग्राहकांना लुटण्यासाठी व आपला मनमानी कारभार करण्यासाठी झुंडीने येऊन दहशत बसवून स्मार्ट मीटर घरोघरी जाऊन बसवत आहेत, अशी नागरिकांच्यात चर्चा आहे।